नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। काकीफाटा येथील मोटरसायकल अपघातात मोहरेचा तरुण ठार। पन्हाळा तालुक्यातील बोरपाडरी राज्यमार्गावर असणाऱ्या काकीफाटा ते मोहरे फाटा दरम्यानच्या रोडवरती रमणा येथे दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोहरे तालुका पन्हाळा येथील सुहास संपतराव तोरसकर वय 42 हा तरुण जागीच ठार झाला आहे। काकीफाटा ते मोहरे फाटा दरम्यान मंगळवार दिनांक 9 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रमणा येथे दोन्ही मोटरसायकलची जोरदार धडक झाली। यामध्ये सुहास तोरसकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने त्यांना कोल्हापूर येथे उपचारास हलवले। तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अपघातातील अन्य किती जण जखमी झाले आहेत, दुसरी धडक देणारी मोटरसायकल कोणत्या गावची आहे याबाबत कोडोली पोलिसात अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही। सदर गुन्ह्याची नोंद कोल्हापूर येथे झाली असून 0 नंबरने हा गुन्हा तपासाला कोडोली पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यावर अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे। सुहास तोरसकर हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत होते। कोडोली येथून रात्री कामावरून परत असताना हा अपघात झाला। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, 2 लहान मुले असा परिवार आहे। जे अपघात होतात अशा गाड्यांचे इन्शुरन्स, लायसन्स अशी सर्व कागदपत्रे पंचनाम्याच्या वेळी चेक करणे गरजेचे आहे। कारण या कागदपत्रा अपुरे असल्यामुळे जर गाडीवरील माणूस मयत झाला असेल तर त्याला त्याचा लाभ मिळत नाही। आणि अशा गाड्यांवर आरटीओ असू दे, संपर्कात असलेले पोलीस स्टेशन असू दे, यांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे। ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे, वारणा, कोडोली। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।